नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया साबुदाण्याची खिचडी। त्यासाठी लागणारे साहित्य: तूप, शेंगदाण्याचं कूट, किसलेलं खोबरं, बटाटा चिरलेला, साखर, जिरं, सेंधव मीठ, मिरची, कढीपत्ता आणि भिजवलेला साबुदाणा। गरम कढई झाल्यावर त्याच्यात तूप टाकायचं आहे। तूप तापलं की जिरं टाकूया। जिरं चांगलं तडतडलं की नंतर मिरची टाकायची। मिरची, कढीपत्ता परतून घ्यायचा आहे। आता शेंगदाण्याचं कूट टाकून परतून घ्यायचं, मग त्याला तेल सुटते शेंगदाण्याला। साबुदाणा परतून घ्यायचा। आता त्याच्यात बटाट्याच्या फोडी घालायच्या। मग चवीला साखर, चवीला मीठ, साखर 1 चमचा, मीठ चवीपुरतं घालायचं आहे। परत परतून घ्यायचं आहे। आता आपण ओलं खोबरं घालूया आणि झाकून ठेवूया। साबुदाणा तोपर्यंत शिजतो। अशी सुंदर मोकळी खिचडी तयार होते। आता आपली खिचडी खाण्यासाठी तयार। खिचडी माय फेवरेट। कशी झाली? मस्त झाली आजी।